अशा वेळी ही बँक योग्य लोकांच्या हाती जावी। ज्यांनी ह्या बँकेचं वाटोळं केलं त्या लोकांना पुन्हा बँकेमध्ये काम करण्याची संधी मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपल्या सगळ्या सहकार्यांना आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढेल। नाही, वास्तविक पाहता ही सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांची सभासदांची ही जिल्हा बँक आहे। या बँकेची निवडणूक घेण्याच्या सूचना कोर्टाने दिलेल्या आहेत। बँकेमध्ये काही गोष्टी होत्या, काही अडचणी होत्या, त्यानिमित्तानं प्रशासक नेमला आणि आता बँक पुन्हा एकदा सक्षम बँक म्हणून पुढे येताना आपण सगळेजण पाहतोय। अशा वेळी ही बँक योग्य लोकांच्या हाती जावी। ज्यांनी ह्या बँकेचं वाटोळं केलं त्या लोकांना पुन्हा बँकेमध्ये काम करण्याची संधी मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपल्या सगळ्या सहकार्यांना आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढेल। आणि ही लढत असताना शेतकऱ्यांचं हित आणि इथली सहकार चळवळ, ज्या सहकारी चळवळीने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती केलेली आहे, ही सहकारी चळवळ जिवंत राहावी या दृष्टिकोनातून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो। अपवाद सुरू झाला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला बँकेवरती राहिला, बँकेमध्ये ताबा अनेक वर्ष मिळालेला आहे, ती सत्ता ते झेंडा फेकण्याचा प्रयत्न असणार का? सोलापूर जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे। त्यामुळं ही बँक, ही निवडणूक ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि आमचे काही सहकारी सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही लढू। शेवटी सहकारात फार पक्षीय राजकारण आणावं असं आमची मनापासूनची भावना नाही, पण तरीसुद्धा आता भारतीय जनता पक्षामध्ये सक्षम लोक काम करत आहेत आणि त्यांच्यामध्ये क्षमता आहे जिल्हा बँक चालवण्याची, तो आम्ही नक्की सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन आम्ही लढू। तुम्ही बोलताना असं म्हणालात की बिनविरोध करण्यासाठी काही लोकांचा युग जो आहे तो आडवा येतो, कारण विधान परिषदेमध्ये आपण बघितले युगोसाठी विधान परिषदेची निवडणूक लागली, आता देखील तुम्ही म्हणाला की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी काही लोकांचा युग। परमेश्वर अशा सगळ्या लोकांना सुबुद्धी देवो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी काही लोक आबाद राहायचा प्रयत्न करतात। जेव्हा मैदानात लढाई होते तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला चेक करण्याची संधी येते। त्यामुळं या जिल्ह्यानं आता भारतीय जनता पक्षाची ताकद, सहकारी बांधवांची ताकद आता बघितलेली आहे, जिल्ह्यानंच निर्माण करून दिलेली ही ताकद आहे। त्यामुळं अनेक लोकांच्या भ्रमाचा भोपळा आता फुटलेला आहे, पण आपण अनेकदा बघतो गिरे तो भी। त्यामुळं अशी लोक तरी सुद्धा गॉगल घालून बातम्या देत असतात।